कृतांगम बोधात्मकं मुक्तिकरं प्रसन्नं निर्मानसं शामतनुं भजे अहं दत्तात्रेयं ब्रह्मसमाधियुक्तं जितेन्द्रियगणाग्रणिरभिरतः परे ब्रह्मणि कलौ श्रुतिपथा वने त्रितनयो अवतीर्ण स्वयं करात्त सुकमंडलू दंडेन दंडभृत कुमतु खंड दंडभृत पदौ प्रणत वत्सले जयतु वासुदेवो यतिः. आजचा दिवस हा व्यक्तिगत माझ्या दृष्टीने जरी अतिशय शुभ असला, गौरवास्पद असला, तरी सुद्धा आजच्या ह्या अतिशय शुभ दिवसाचं असं जर काही कारण शोधण्याचा प्रयत्न का केला तर निश्चित तऱ्हेने सद्गुरु सेवा कोटच्या माध्यमातून चाललेली होती हे न कळता सुद्धा जवळजवळ मागे म्हणजे 1946 सालापर्यंत मागे जायला पाहिजे आणि 1946-47 सालापासून ते आज तागायत जे काही एक तत्व समजून घेण्याचा प्रयत्न करीत होतो, जो एक मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न चाललेला होता आणि अजूनही तसा तो प्रयत्न आजही चालू आहे आणि ह्याच्या पुढेही तो प्रयत्न अव्याहत चालू राहणार आहे. परंतु गेली 40 वर्ष असं हे अव्याहतपणे चालू असलेलं जे गुरु तत्वाचा शोध घेत असताच गुरु तत्वाविषयी एक आधुनिकरित्या असं संशोधन कार्य करावं आणि ते आपल्याला जास्तीत जास्त लोकांच्या समोर मांडता यावं अशा तऱ्हेचा असा एक प्रयत्न मी करीत होतो, अजूनही करत आहे, ह्याच्या पुढेही करणार आहे. आणि त्यातला जणू काही एक टप्पा म्हणून, त्यातलाच जणू काही एक पायरी म्हणून जी सर्व भक्तांच्याच सदिच्छेने, भक्तांच्या सहकार्याने, भक्तांच्या प्रेमाने आणि भक्तांच्या मध्ये असलेली कळकळ आणि तळमळ केवळ ह्याच दृढ भावनेने आजची ही जी एक उत्तम अशी जी पायरी जी आहे आणि सर्व भक्तांना समवेत घेऊन ही पायरी अशी सिद्ध व्हावी की जणू काही ह्या गुरुतत्वाचा एक जो काही पाया म्हणतो, अर्थात खूप वेळा पायाचा दगड हा विसरला जातो. तो पायाचा दगड जरी विसरला जरी गेला तरी त्याला काहीही हरकत नाही. त्या पायाच्या दगडाचा विसर पडला तरी त्याचा खेद नाही. परंतु हाच पायाचा दगड जो आहे तो अदृश्य रूपात का होईना परंतु इतका सर्व समाजाला, नुसता आपल्या देशापुरता नव्हे तर संपूर्ण जगताला, संपूर्ण विश्वाला असा तो एक पायाचा दगड अशा तऱ्हेने तो मार्गस्थ व्हावा, अशा तऱ्हेने त्या पायाच्या दगडातून, त्याच्या अवतीभोवती असलेल्या स्पंदनातून साऱ्या समाजाला एक प्रकारचं उत्तम तऱ्हेनं, ज्याला आपण म्हणतो की एन्व्हायरमेंट्स विच कंट्रोल द वे ऑफ ह्युमन लाईफ, आणि त्या व्हायब्रेशन ज्या आहेत सर्व भक्तांच्या आणखीन सदिच्छेतून, प्रेरणेतून, श्रद्धेतून, कळकळ आणि तळमळीतून आणि भावनेतून असा हा जो एक गुरुतत्वाचा मुख्य असलेला असा पाया, असा जो एक
पायाचा दगड जो आहे तो दगड होण्यामध्ये जो आनंद आहे तो नुसता कळस बघण्यामध्ये आनंद नाही. कारण काय, कळसाकडे जेव्हा बघायचं असतं तेव्हा आपले पाय कुठे ना कुठेतरी निश्चित करणे रोवूनच आपण कळसाकडे बघू शकतो. आपले जर का पाय जर का अधांतरी जर का असतील तर कळसाकडे बघण्यासाठी आपण निश्चित पडून जाऊ. आणि म्हणून असं होऊ नये आणि अदृश्य रूपामध्ये का होईना परंतु आपण जेव्हा कळसाकडे बघतो, आपण जेव्हा गुरुतत्वाचा जो एक प्रचार आणि प्रसार जो होत आहे त्याच्याकडे जेव्हा आपण आत्मीयतेने बघत असतो, गौरवाने बघत असतो, आनंदाने बघत असतो, तेव्हा त्याच्या खाली म्हणजेच आपण बघत असताना आपल्या पायाखाली एक उत्तम तऱ्हेने असा ज्याला आपण फाउंडेशन ऑफ दी गुडविल ट्रस्ट असं म्हणतो तो आहे, ह्याची जाणीव साऱ्या समाजाला झाली. आणि ती आणि ती होण्यामध्येच आमच्या परमपूज्य परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज हा आजचा हा जो सत्कार जो आहे हा केवळ खरोखरीच हा माझा सत्कार नाही हे लक्षात ठेवा. पुन्हा पुन्हा जेव्हा जेव्हा माझे सत्कार होतात तेव्हा हीच एक गोष्ट मी आवर्जून सांगत असतो. त्याचं कारण एक असं आहे की परमपूज्य परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज हे साक्षात्कारी दत्तावतार म्हणून ओळखले जातात. नव्हे ज्या प्रमाणामध्ये ज्या प्रकर्षाने जितक्या प्रभावाने जितक्या तेजाने परमपूज्य परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचं कार्य त्यांनी केलेला प्रचार आणि प्रसार जो त्यांनी एकेकाळी समाजामध्ये केला त्याचा ज्या तऱ्हेने ज्या पद्धतीने साऱ्या समाजाला बोध व्हायला हवा होता तो माझ्या दृष्टीने तो तसा झालेला नाही. आणि महाराजांचं कार्य जे प्रचाराचं आणि प्रसाराचं जे आहे ते सर्व समाजाला कळावं हीच एक माझी तळमळ आहे. आणि ती तळमळ असल्यामुळेच आजचा हा जो मानपत्राचा जो कार्यक्रम आपल्या सर्व भक्तांच्या समोर हा जो करण्यात जो आला ते हे मानपत्र खरोखरीच माझे नसून माझ्या परमपूज्य परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना आणि आणखीन हे मानपत्र देण्यात आलेलं आहे. तेव्हा मला मिळालेले हे मला न म्हणता खरोखर हे महाराजांनाच मिळालेलं आहे. परंतु जे दृश्य रूपामध्ये आहे त्याच्यावरतीच केवळ आणि आपला विश्वास बसतो. पण तो अदृश्य रूपामध्ये आज तुम्हाला वाटणारे अदृश्य रूपातले माझे परमपूज्य परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आज मला ह्या ठिकाणी दृश्य रूपामध्ये वाटत आहेत. आता त्यांचं ते दृश्य रूप आहे किंवा नाही याचा एक 5 मिनिटापूर्वी घडलेला तुम्हाला एक प्रकार सांगतो म्हणजे तुम्हाला असं कळेल की कुणाच्या ना कोणातरी माध्यमातून माझे परमपूज्य परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज एका लाडक्या भक्ताचं कौतुक नव्हे त्यांचं स्वतःचं कौतुक जे आहे ते मागे लपून कदाचित भक्त असं म्हणेल की हे माझं कौतुक नाहीये हे माझ्या गुरूंचं कौतुक आहे. तो वाद आणि संवाद किती आनंदमयी आहे. आणि म्हणून मी असं म्हणतो की हे मानपत्र हे जे आहे हे माझ्या परमपूज्य परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरणी मी सर्वतोपरी शरणागती पत्करून त्यांच्या चरणी चरण कमलावरती हे अर्पण करीत आहेत. कारण आज ते दृश्य रूपामध्ये या ठिकाणी 5 मिनिटापूर्वी अवतीर्ण झालेले आहेत. तेव्हा हा काय भावना काय आहे बरोबर दिसत नाही होते त्यांचं वरचं काहीतरी ठीक दिसत नाहीये. आज आपल्या या इथे माझ्या समोर आज टेल्को टाटा काय ते लोकोमोटिव्ह काय टेल्को हा एवढा मला शॉर्टकट माहिती आहे त्याचा. ते नाना महाराजांनी 1980 साली का 81 साली मला असे एक शब्द सांगितलेले होते की करंदीकर तुम्ही जेव्हा जेव्हा महाराजांचं कार्य कराल तेव्हा आम्ही तिथे असू आम्ही तिथे आहोत. त्याचा प्रत्यय 5 मिनिटापूर्वी महाराजांनी मला दिलेला आहे. आणि महाराज दृश्य रूपामध्ये मला कसं दाखवतात त्याचं तुम्हाला प्रत्यय सांगतो. तळवलीकर हे टाटा टेल्कोचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चेअरमन जे आहेत ते नाना महाराज परमपूज्य नाना महाराज तराणेकरांचे अनुग्रहित असे आहेत. ते
घरी कुटुंबीय स्वतः खाजगीरित्या परमपूज्य परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची जयंती आणि पुण्यतिथी अतिशय घरगुती रूपात का होईना पण थाटात साजरी करतात. असाच एक खोपोलीला प्रसंग घडला की मी सहज असं म्हटलं की आज महाराजांच्या साठी महाराजांची एवढी मी सेवा केली आणि आम्हाला एक मेहून हवा आहे. आणि काहीही कल्पना नसताना एक खोपोलीला आमची जेवणाची वेळ प्रसादाची वेळ व्हायच्या वेळेला महाराजांना प्रसाद नेमका दाखवायच्या वेळेला एक पांढरी स्वच्छ मर्सिडीज गाडी आणखीन खोपोलीला हॉलच्या समोर येऊन आणखीन प्रवेशद्वाराजवळ थांबली. त्यातून अगोदर एक दोन मंडळी उतरली आणि त्याच्यानंतर आपल्या समोर आज हे जे स्थानापन्न झालेले आहेत उंच गोरे पान अतिशय उत्तम अशा तऱ्हेचं आध्यात्मिक अंतर्यामी ज्याला महाराजांची म्हणजे आमच्या परमपूज्य परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची कळकळ आणि तळमळ असणारे परंतु अतिशय कामामध्ये असलेले महाराज कल्पनाही नव्हती की ते आज या इथे येतील. सोनावडेकरांनी मला असं सांगितलं की जमलं तर ते येतील, परंतु मी माझ्या महाराजांच्याकडे नेहमी गाराणं घालत असतो की महाराज हे माझं काही नाहीये, हे सगळं तुमचं आहे. तर त्याचा तुम्ही जर का मला साक्षात्कार दिला नाही दृष्टांत जर का दिला नाही तर लोक कशी आहेत लोकांचा विश्वास बसणार. आणि म्हणून हे जे मानपत्र जे आहे हे महाराजांच्या चरणी अर्पण तरी कसं करावं त्याच्यासाठी एक काहीतरी दृष्टांत रूपामध्ये काहीतरी तुम्ही या ठिकाणी निर्माण केल्याशिवाय लोकांचा विश्वास बसणार नाही. मी नेहमी म्हणतो की परमपूज्य परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज हे सतत अखंड या ठिकाणी आणखीन तत्परतेने हजर आहेत. केव्हा तर तुम्ही जसं बघाल तुमची जशी श्रद्धा असेल तुमचे जसे भाव असतील तसं परमपूज्य परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज तुम्हाला शुभाशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि ही माझी निश्चित 101% माझा हा आत्मविश्वास आहे. आणि म्हणूनच मला हे जे मला न म्हणता महाराजांनाच जे मिळालेलं हे जे मानपत्र जे आहे हे त्यांच्या चरण कमलावरती मी सर्वथा समर्पण करीत आहे. दुसरी गोष्ट अतिशय महत्वाची अशी आहे की अलीकडेच मी काही आखाती देशांचा आणि आणखीन दौरा करून आलो. डॉक्टर गोसावी साहेबांनी ज्या ज्या गोष्टी मानपत्रामध्ये महाराजांच्या विषयी लिहिलेल्या आहेत त्या तंतोतंत खऱ्या आहेत. परंतु जेव्हा केव्हा मी इथल्या इथे जवळपास जात असतो, कधी कोकणात जातो, कधी गोव्यात जातो, कधी रत्नागिरीत जातो, कधी कुडाळात जातो, कधी गुजरातमध्ये जातो, भावनगरला जातो आणि बऱ्याचशा वेळेला काही वेळेला हल्ली परदेशात सुद्धा जातो. मी जातो म्हणण्यापेक्षा मी महाराजांना नेहमी असं सांगत असतो की महाराज तुम्ही आता सध्या कुठे आहात, तुम्ही जर का अबुधाबीला असाल तर मला तुम्ही अबुधाबीला घेऊन चला. माझी काही हिंमत नाही अबुधाबीला जाण्याची, तिथं घेऊन चला. आणि हा देह हा जो आहे हा तुमचाच देह आहे आणि ह्या देहाच्या माध्यमातून तुमचं कार्य तुम्ही सुकर असं करून घ्यावं ही माझी काय आहे मनोमन तुमच्या चरणी प्रार्थना आहे. कशासाठी आहे की साऱ्या समाजाला सुधारण्याचा मक्ता मी काही घेतलेला नाहीये, परंतु संपूर्ण समाज तेव्हा सुधारू शकतो. पहिली गोष्ट ही लक्षात आणली पाहिजे की अरे बाबांनो समाज बिघडलेला आहे का. एक सर्वसाधारण असं म्हणतात की समाजाला सुधारलं पाहिजे. अरे पण समाज सारा बिघडलेला आहे का. समाज समाज म्हणजे तरी काय हो, तुम्ही आम्ही 2, 4, 5, 10, 15, 20, 25 लाखो माणसं जेव्हा एकत्रित येतात तेव्हा त्याला जे संबोधन दिलं जातं तेव्हा त्याला आपण समाज असं म्हणतो. पण माझा एक महाराजांच्या चरणाशी असा एक अट्टाहास आहे की समाजाच्या गोष्टी बाजूला राहू द्या, परंतु जो जो प्राणी मात्र आपल्या जवळ येईल, जी जी व्यक्ती आपल्याला भेटेल, ज्या ज्या व्यक्तीशी आपला परिचय होईल त्या त्या व्यक्तीला त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये व्यक्तिगत आनंद मिळवून देणं इतकं सीमित कार्य जर का आपण अखंडतेने जर का करत राहिलो तर एक ना एक दिवस असं होईल की सारा समाज हा आनंदमयी झालेला तुम्हाला दिसेल.
आणि हेच खरं कार्य जे आहे हे करण्याचा केवळ महाराजांच्या कृपाशीर्वादाने आणि आणखीन असा मी हा प्रयत्न करीत आहे. आणि हे मानपत्र मी केवळ महाराजांच्या वतीने म्हणून दृश्य रूपामध्ये त्याचा आज मी अतिशय प्रसन्नतेने आनंदाने असा त्या मानपत्राचा स्वीकार करत आहे. परंतु ह्या मानपत्रामध्ये मात्र माझ्या प्रत्येक भक्ताचं वर्णन आहे. तुम्हाला असं नाही की असं काय भाऊ म्हणतात बरं? कारण असं आहे की हे जे वर्णन हे जे आहे हे गोसावी साहेबांना एवढं इतकं ज्याला हाय म्हणजे मला त्यातला एकही शब्दाचा मराठी अनुवाद करता येणार नाही. तरी पण हे ह्या डॉक्टर गोसावींना हे एवढं हाय इंग्लिश हे कसं काय बरं सुचलं असावं? तर प्रत्येक शब्दामध्ये आमच्या भक्तांची आणि आमच्या भक्तांचीच जणू काही हकीकत त्या एकेका शब्दामध्ये आणखीन आहे. आणि ती आहे, मी काय म्हणतोय की हे मानपत्र हे जे आहे सर्व भक्तांच्या भावना एकत्रित होऊन जणू काही एक गोसावी हे एक माध्यम होऊन सर्व भक्तांना जणू काही हे मानपत्र आणि आणखीन दिलेलं आहे असं मला वाटतं. कारण काय, त्यांनी त्याच्यामध्ये जे म्हणून काही शब्द लिहिलेले आहेत ते शब्द त्यांनी कसे लिहिलेले असणार? समजा XYZ व्यक्तीला त्यांनी असं विचारलं की काय हो तुम्ही आज गेले इतके वर्ष स्थानावर जाता, तुमचा काय अनुभव आहे? सहज आपण चिकित्सक बुद्धीने विचारतो, एखाद वेळेला टीकात्मक विचारतो, एखाद वेळेला खोचक बुद्धीने विचारतो आणि काही वेळेला काही जण खरोखरीच मन मोकळेपणाने विचारतात. आणि त्याच्यातून जे विचार जे प्रकट जे झाले ती सर्व लक्षणं भक्तांच्या विचारातून त्यांनी सर्व लक्षणं जी आहेत त्याला तुम्ही विशेषण म्हणा लक्षण म्हणा ती सर्व त्यांनी भावना चिकटवून टाकली. म्हणजे काय, जणू काही हा भक्तांचा माझ्या भक्तांचा केवळ हा आणि आणखीन सन्मान आहे असं मी स्वतः समजतो. दुसरी एक अतिशय मी सध्या जे काही कार्य करीत आहे, खरं विचार केला तर मी सध्या काहीच कार्य करत नाही किंवा पुढे माझ्या हातून जे म्हणून काही कार्य होणार आहे त्याची व्याप्ती जी आहे ती व्याप्ती त्या कार्याची सीमित न राहता ते कार्य इतकं उत्तम तऱ्हेने व्हायला पाहिजे आहे की मागे मी तुम्हाला एकदा असं म्हटलं होतं की तुम्हाला कुठचाही मनुष्य कुठेही जर का गाडीमध्ये भेटला, बसमध्ये भेटला, विमानामध्ये भेटला तर त्याच्या बोलण्यातून त्याच्या विचारातून त्याच्या आचरणातून असं वाटलं पाहिजे पटकन की अरे हा ओम सद्गुरू प्रतिष्ठानचा तर भक्त नाही ना. म्हणजे त्याच्या बोलण्यामधूनच त्याच्या आचारा विचारामधूनच इतकी शुद्धता इतकी पवित्रता निर्माण व्हायला पाहिजे आहे की अरे हा तर नक्की ओम सद्गुरू प्रतिष्ठानचा भक्त दिसतो आहे. ह्या संबंधाने एक घडलेली हकीकत मी तुम्हाला सांगतो. मी जेव्हा गेल्या वर्षी दुबईला गेलो होतो त्यावेळेला सो कॉल्ड असे एक भक्त, आता ते चांगले माझे भक्त झाले, त्यांना तिराईत एका माणसाने बाहेरून फोन केला की असे करंदीकर नावाचे ग्रस्त अमक्या अमक्या ठिकाणी दुबईला उतरलेले आहेत आणि तेव्हा तुम्हाला जर का त्यांना भेटायचं असेल तर तुम्ही अमक्या अमक्या पत्त्यावरती त्या ठिकाणी तुम्ही जाऊन आणखीन त्यांना भेटा. ते ग्रस्त अबुधाबीहून दुबईला आले. अबुधाबी दुबई हा 153 किलोमीटरचा प्रवास आहे. मी जेव्हा गेल्या वर्षी दुबईला गेलो होतो त्यावेळेला सो कॉल्ड असे एक भक्त, आता ते चांगले माझे भक्त झाले, त्यांना तिराईत एका माणसाने बाहेरून फोन केला की असे करंदीकर नावाचे ग्रस्त अमक्या अमक्या ठिकाणी दुबईला उतरलेले आहेत आणि तेव्हा तुम्हाला जर का त्यांना भेटायचं असेल तर तुम्ही अमक्या अमक्या पत्त्यावरती त्या ठिकाणी तुम्ही जाऊन आणखीन त्यांना भेटा. ते ग्रस्त अबुधाबीहून दुबईला आले. अबुधाबी दुबई हा 153 किलोमीटरचा प्रवास आहे, परंतु इथे मोटारी वगैरे फास्ट असल्यामुळे हार्डली 1.5-2 तासामध्ये आणि ते ग्रहस्थ तिथे आले. आल्यावर ज्या ग्रहस्थांकडे मी उतरत्या हॉलमध्ये बसलेलो होतो ते ग्रहस्थ आल्याबरोबर असा एक विशिष्ट प्रकारचा असा ते साष्टांग नमस्कार त्यांनी घातला. त्याबरोबर माझ्या बाजूला बसलेले माझे भक्त काय म्हणाले की अरे हा तर स्थानावर येणारा मनुष्य दिसतो.
नमस्कार घालण्याच्या पद्धतीवरून पटकन ते असे म्हणाले की अरे हा तर स्थानावर येणारा मनुष्य वाटतो. त्याच्यावर मी त्यांना असं म्हटलं की हा स्थानावर येणारा मनुष्य नाहीये, या ग्रहस्थांना आज प्रथमच आत्ताच मी फक्त बघत आहे. पण मग त्या म्हणाल्या की अहो हे तर त्याची नमस्कार करण्याची पद्धत तर खरोखरी आपल्या स्थानाच्या भक्तांप्रमाणे आहे. मला काय सांगायचं आहे की गेले 40 वर्ष मागे जायला पाहिजे आहे आजच्या दिवसाचं एकंदर विचार करण्यासाठी, सीमावलोकन करण्यासाठी. का की तो भक्त अशा तऱ्हेने पाया पडला की ओम सद्गुरु प्रतिष्ठानकडे येणारा हा भक्त दिसतो आहे. त्या भक्ताला मी एकच गोष्ट अशी सांगितली की अरे वा बाळा हे असं असं आहे. तो म्हणाला आमच्याकडे काही वर्षापूर्वी एक सत्पुरुष येत असत आणि त्यांनी नेमका हा शब्द आणखी उच्चारला आणि मला असं वाटलं की ते सत्पुरुष माझ्या समोर आहे. घडलेला हा किस्सा आहे. मग मला काय सांगायचं आहे की हे तत्व जे आहे ते एकच तत्व सगळं आहे. या देहाला त्या तत्वाची ओळख व्हायला पाहिजे नव्हे, ते तत्व ह्या देहामध्ये इतकं मुरलं पाहिजे आहे की प्रत्यक्ष देह वावरतो आहे का सद्गुरु तत्वामध्ये सद्गुरु स्वतः वावरत आहेत असा संभ्रम प्रत्येक भक्ताच्या मध्ये निर्माण झाल्यावर आज हे जे शब्द केवळ भाऊ करंदीकरांसाठी जे गोसावींनी जे सांगितले किंवा जो मान दिला तो माझ्या प्रत्येक भक्ताला जेव्हा असं हे मानपत्र मिळेल तोच खरा माझ्या परमपूज्य परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामींना आज जे मी मानपत्र अर्पण केलेलं आहे अशा तऱ्हेचं मानपत्र माझ्या प्रत्येक भक्ताला जेव्हा मिळेल आणि तेच खरं मानपत्र सद्गुरु तत्वाचं ठरू शकेल आणि तो जो आनंद आहे, तो जो दिवस जो आहे तो येण्यासाठी खरोखरची माझी तळमळ आहे. नव्या अशा तऱ्हेची प्रार्थना माझ्या परमपूज्य परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरणी अतिशय कळकळीने आणि तळमळीने मी करत आहे. आज ह्या ठिकाणी एवढे हजारो भक्त येतात आणि भाऊ जे काही बोलतात वेळवाकडं ते ऐकतात आणि ते ऐकतात म्हणून भाऊ बोलतात. ह्या दोन्ही गोष्टी आहेत की भक्त इथं येतात ऐकतात आणि सारखं ऐकतात म्हणून भाऊ बोलतात. आता ऐकलं तर का नाही भक्ताने तर भाऊ कुणाजवळ बोलणार. पण असं प्रत्येक भक्ताचं दुसऱ्या भक्तांनी बोलणं ऐकावं स्थिर मन करून आणि अशी जेव्हा अवस्था प्राप्त होईल आणि तेव्हाच आजच्या ह्या मानपत्राचा खऱ्या अर्थाने महाराजांच्या चरणी अर्पण केल्याचा जो एक आनंद जो आहे, ज्या भावना ज्या आहे, जी श्रद्धा जी आहे, कळकळ आहे, तळमळ आहे. पण नुसते हे मोठमोठे गाढे शब्द बोलून काहीही अर्थ नाही. मी नेहमी सांगतो, महाराजांनाही सांगतो, आजही सांगतो की महाराज आम्ही सर्वसामान्य अशी माणसं आहोत. आम्हाला ज्ञान नाही, आम्हाला बुद्धी नाही, आम्हाला तारतम्य नाही. पण आम्ही एक हाडा मासाचा हा जो एक देह तयार जो झालेला जो आहे त्या देहाला संस्कारित करणं आणि ते करून घेण्यासाठी आम्ही सर्वसामान्य भक्त जे आहोत ते तुमच्याकडे आर्ततेने, करुणतेने, कळकळीने, तळमळीने, श्रद्धायुक्त भावनेने बघत असतो. आणि असं बघताना मी माझ्या घरी गेल्यानंतर असा विचार करतो, माझ्या कामावर गेल्यावर असा विचार करतो की महाराजांची जर का मी एवढी निष्ठेने जर का सेवा करताय तर माझं दैनंदिन जीवन हे निश्चित तऱ्हेने सुखी व्हायलाच पाहिजे. अध्यात्मातला भुरसट वाद आहे तो मला पसंत नाही. नाहीतर केव्हाच हिमालयामध्ये गेलो असतो. सुरुवातीला असं होतं की गुरुचरित्राचं पारायण जेव्हा मी सुरू जेव्हा केलं त्यावेळेला काही लोक असं म्हणाले अरे गुरुचरित्र पारायण करताना तुम्ही कामावर पण जाता, दाढी चकाचक सकाळी करता आणि कामावर अगदी टायबी लावून जाता. म्हटलं तर काय करू, दाढ्या वाढवून ठेवू. ऑफिसचं काम आहे ते ऑफिसचं करायलाच पाहिजे. अहो पण त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की घोंगडीवरती काय तो डावा कान करून झोपावं, अमुक तमुक असं तसं आणि व्रतस्थ राहावं वगैरे. पण मग त्या भक्तांना मी सगळं व्यवस्थित समजावून सांगितलं त्यावेळेला. आणि आज सुद्धा मी आपली चकाचक दाढी बिडी करूनच असतो, तर काही प्रश्न नाही. 25 वर्षाचा कारण महाराज माझ्यावरती काही रागवले नाही किंवा दाढी का तू करतोस म्हणून किंवा सेंट का वापरतोस, आफ्टर शेव लोशन का वापरतोस, महाराज काही म्हणाले नाही. म्हणजे हा केवढा विरोधाभास आहे की एक कर्मठ संन्यासी की ज्याला दोराही आणखीन सहन होत नसे, स्पर्श दोऱ्याचा सहन होत नसे, तो सामान्य भाऊ करंदीकर रेशमाचे दोरे अंगावर परिधान करतो. हा केवढा विरोधाभास आहे. पण हा रेशमाचा धागा जो आहे, रेशमाचा हा जो एक काही
वस्त्र परिधान तुम्हाला केलेलं जे दिसत आहे त्याच्या मागे 40 वर्षापासून जी अतिशय जाडी भरडी घोंगडी गोंडपाट अशी त्याच्यातून जी भक्ती निर्माण झालेली आहे, त्या गोंडपाटामध्ये जी ऊब ज्या भक्ती मार्गातली जी आहे ती ऊब आज सुद्धा गोंडपाटातली माझ्या अंतर्यामामध्ये शुद्धतेने वावरत आहे. आणि ती ऊब जी आहे ती महाराजांना गोंडपाटच प्रिय होतं. त्या गोंडपाटातला एक तुकडा आमच्या गोखले आजींकडे आहे आणि तो त्याची ती जाणीव सतत अंतर्यामामध्ये ठेवल्यामुळे महाराजांना असा आनंद होतो आहे की माझा भक्त अतिशय आनंदामध्ये सुखा समाधानामध्ये कालाय तस्मै नमः या तत्वानुरूप साऱ्या समाजामध्ये वावरून सत्वशीलता काय आहे, तत्वज्ञान काय आहे आणि त्या तत्वज्ञानाचे पाठ जो प्रचार आणि प्रसार जो आहे तो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उतरल्यावर प्रत्येक माणसाचं आयुष्य हे शेवटच्या घटकेपर्यंत प्रसन्नतेने सुखमय कसं व्हावं ह्याच्यासाठी जी महाराजांची धडपड होती. जसा हा एक विरोधाभास आहे की महाराज एक साक्षात संन्यासी कर्मठ ब्राह्मण आणि भाऊ करंदीकर हा एक अतिसामान्य असा संसारी माणूस, सामान्य नोकरी करणारा परंतु अतिशय भक्तांच्याच सदिच्छेने रुबाबात राहणारा, हा जसा एक विरोधाभास आहे तसा परमपूज्य परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज जे संबंध भारतामध्ये गोपीनाथ शास्त्रीने असं लिहून ठेवलेलं आहे बनारस हिंदू युनिव्हर्सिटीच्या कॉलेजमध्ये प्रबंधामध्ये की अशा सारखा संन्यासी अखिल भारतामध्ये झाला नाही आणि ह्याच्या पुढे होणार नाही की जो फक्त परमपूज्य शंकराचार्यांची गादी भूषित करू शकतो. आणि असा हा कडक कर्मठ संन्यासी, जसं माझ्या बाबतीमध्ये लोक असं म्हणतात की हा केवढा विरोधाभास आहे, तसाच हा केवढा एक मोठा विरोधाभास आहे की संन्याशांचा राजाधिराज संन्यासी असा जो परमपूज्य परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज जो आहे जे आहेत, मग त्यांना तुमच्या आमच्या संसाराशी काय काळजी पडली होती. शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता, हे त्यांनी कशासाठी म्हणून लिहिलं. 2-2 महिने प्रत्येक गावोगावी जाऊन त्यांनी चातुर्मास कशासाठी केला. स्त्रियांना उत्तम तऱ्हेने वळण मिळावं, गुरुचरित्र महिलांना वाचता येत नाही, वाचू नये असा दंडक असल्यामुळे सप्तशती गुरुचरित्र महिलांसाठी त्यांनी का लिहून ठेवलं. आणि सांगण्यात असं येतं अपप्रचार असा होता की महाराजांना स्त्रियांचं वावडं होतं. चूक का? अहो स्त्रियांसाठी कळकळ तळमळ त्यांच्या अंतरी होती आणि म्हणून सप्तशती गुरुचरित्र महाराजांनी लिहिलं. नंतर संकटनाशन स्तोत्र जर का त्याचा तुम्ही नीट जर का अन्वयार्थ लावलात तर सारा समाज, प्रत्येक संसारी मनुष्य, संसारी जीव हा सुखी व्हावा आणि संसारात राहून त्यांनी आपलं कार्य जे आहे हे सद्गुरुचरण तत्व कळता कळता आपला संसार सुखाचा करावा, ह्याच्यासाठी महाराजांनी आणखी ग्रंथ संपदा निर्माण केली. अशा तऱ्हेची ग्रंथ संपदा तुमच्या आमच्यासाठी 80 वर्ष होऊन गेली तरी आज उपयोगी पडत आहे. हे केवढं महान कार्य एका अतिशय ज्याला कर्मठ संन्यासाने केलं, अशा तऱ्हेचं संन्यासाच्या हातून घडलेलं असं हे अतिशय अद्वितीय संबंध भारताच्या इतिहासामध्ये नमूद करण्यासारखं एका संन्यासाने संसारी जीवाला उद्धरून जाण्यासाठी म्हणून जी ग्रंथ संपदा निर्माण केली. आणि हा संन्यासातला विरोधाभास जर का बघितला तर आज आपण जी भक्ती करत आहोत त्यातलं जेष्ठ जे आहे त्याचा तुम्ही नीट अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मग तुम्हाला परमपूज्य परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज त्यांचं तत्व, त्यांचा देह, त्यांचा संन्यास आणि त्यांच्या आज सुद्धा ताब्यात असलेल्या त्यांनी स्पर्श केलेल्या ज्या वस्तू आहेत त्याचा तुम्हाला आणि आणखीन अर्थ कळल्याशिवाय राहणार नाही. कारण मनुष्य देहरूपाने महाराजांनी काय सांगितलं, लोक काय म्हणतात
की अरे परमपूज्य परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज असे होते की ते 3 दिवसाच्या वर म्हणजे 36व्या वर्षी जेव्हा त्यांनी संन्यास घेतल्यानंतर कुठच्याही ठिकाणी म्हणजे देवळातच राहत असत, तिथं 3 दिवसाच्या वर राहत नसत आणि अतिशय स्वतःला स्वतःची देहदंडना ते स्वतः करून घेत असत. देहदंडना करून घेण्याच्या मागचा त्यांचा उद्देश असा नव्हता की त्यांनी जी देहदंडना करून घेतली ती आमच्या भक्तांनीही करून घ्यावी. आणि नीट जर का त्यांचे चरित्रातले सगळे खंड जर का तुम्ही नीट जर का वाचले तर तुमच्या असं लक्षात येईल की त्यांनी केवळ त्यांच्या गुरुनी जशी आज्ञा केली तसं त्यांचं जीवनमान जे आहे, दिनचर्या जी आहे तसं ते करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, ते प्रयत्नशील राहिले. परंतु तुम्ही आम्ही त्यांच्यापासून काय धडा शिकायचा आहे? आमच्या परमपूज्य परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या कडून आज हे जे मानपत्र जे मी माझ्या परमपूज्य परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना अर्पण केलेलं आहे सर्वार्थाने, ते त्यांनी जे समाजाला जे एक शिकवण दिलेली आहे, समाजासाठी त्यांनी जे कार्य केलेलं आहे, जे प्रबोधन केलेलं जे आहे ते आपण कसा विचार करायला पाहिजे आहे हे थोडक्यात सांगून मी आज महाराजांना हे जे मानपत्र मला मिळालेलं जे आहे ते अर्पण करण्याचा आजचं मी हे 4 शब्द बोलण्याचा कार्यक्रम संपणार आहे. समाजामध्ये याने एक मानपत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की सारा समाज सुधारण्याच्या फंदात न पडता प्रत्येक व्यक्तीमध्ये सुधारणा घडवून आणण्याचं जे महत् कार्य जे आहे ते करण्याचं कार्य किंवा ते करण्याची तीव्र इच्छा ही आमच्या परमपूज्य परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या मध्ये होती आणि तोच अल्पसा प्रयत्न मी करत आहे. मग समाजाला महाराजांनी काय शिकवण दिली? महाराजांनी कधी असं सांगितलेलं नाही की संसार सोडा आणि प्रत्येकाने छाट्या बांधून संन्यास घ्या. त्यांनी घेतला ह्याचा अर्थ वेगळा होता, ते तत्वज्ञान वेगळं आहे, ते पुन्हा केव्हा तरी सांगेल. पण आज महाराजांची एका थोडक्यात काय शिकवण होती तर तुम्ही आम्ही समाजामध्ये जेव्हा व्यक्तिगत दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा आम्ही वावरत असतो, जेव्हा आम्ही आमचं कार्य करत असतो त्या वेळेला एकच तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे गोष्ट की आपण जेव्हा रस्त्याने चालत असतो आपल्या डोक्यावर जेव्हा सूर्याची सावली पडते आणि त्या सूर्याच्या प्रकाशामुळे आपली स्वतःची सावली जेव्हा आपण मोठ्या लहान प्रमाणामध्ये जेव्हा बघत असतो आणि त्यावेळेला त्या सावलीकडे आज तुमच्या लक्षात येईल, कारण हा मी विषय तुमच्या समोर मांडतो म्हणून उद्यापासून तुम्ही सावली कदाचित बघायला लागाल. पण आज जर का विचारलं तर कधी कोणी आपल्या स्वतःच्या सावलीचा कधी विचार केला होता का? ती सावली जेव्हा तुम्ही जाता आणि सावली जेव्हा त्या अग्नीवरती जेव्हा त्या सावलीचा प्रचार व्हायला लागतो, सावली जेव्हा ती त्या अग्नीवर पडते, घाणीवर पडते, गटारात पडते किंवा भरधाव मोटर चाललेली आणि टायर खाली तुमची सावली जाते, त्यावेळेला तुमच्या मनाची अवस्था काय बरं असते? त्यावेळेला तुमच्या मनाची अवस्था काय असते? काहीही नसते, निर्विकार, निराकार, निर्विकार, शांत. कारण काय आहे? त्या सावलीशी तुमचा काही संबंधच नाही अशा तऱ्हेने तुम्ही वागता. तेव्हा त्या सावलीला झालेलं दुःख, त्या सावलीला झालेली दुखापत आणि तुम्ही त्या वेळेला जेव्हा त्रयस्थ वृत्तीने जेव्हा त्या सावलीकडे बघता, अशाच तऱ्हेने तुम्ही तुमचं दैनंदिन जीवन जेव्हा व्यतीत करता किंवा सुख उपभोग जेव्हा घेत असता किंवा त्याग करत असता, उपाशी राहत असता, मेजवान्या घेत असता, त्या वेळेला काय मनामध्ये आणा? निर्विकार, निश्चिंत आणि काय की बाबा हे माझं काहीही नाहीये. ती सावली बघून जसे तुमच्या मनामध्ये विकार उत्पन्न होत नाहीत, देह वृत्ती सगळी लोपून जाते. आणि म्हणून माझे परमपूज्य परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज कसे आहेत? धारण केला देह तरी त्या मानू नका त्या कमी, देह झिजविती भक्तांच्या कामी, असं महाराजांनी 60 वर्ष कार्य केलं. हा एकच संदेश
तुमच्या स्वतःच्या सावलीविषयी तुमच्या मनामध्ये जो एक त्रयस्थ वृत्तीचा जो एक भावना निर्माण झालेली असते, तशी तुमच्या मनामध्ये निर्माण होऊन सर्व भक्तांना किंवा तुमचे जे जे जीवनामध्ये जी जी मंडळी तुमच्या समीप सानिध्यात येतील त्यांना ही एक जर का शिकवण मिळाली, आणि म्हणजे मग तुम्हाला सुख आणि दुःख, सुखाने तुम्हाला काय तुम्ही मोडून जाणार नाही किंवा दुःखाने ओळखून जाणार नाही, अशा तऱ्हेची अवस्था प्राप्त होण्यासाठी म्हणून परमपूज्य परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरणी अशी एक माझी कळकळीची विनम्र अशी प्रार्थना आहे की इथं येणाऱ्या भक्ताला आनंद मिळायलाच पाहिजे आहे, आणि अशा या भक्तातूनच सारा समाज, सारं राष्ट्र, आणि असं राष्ट्रातून व्यक्तिगत जेव्हा सुधारणा व्हायला लागेल, व्यक्तिगत जीवनाची मूल्य जेव्हा कळायला लागून त्या मूल्यांप्रमाणे व्यक्तिगत मनुष्य जेव्हा आपला आचार विचार प्रसार आणि प्रचार करायला लागेल, तेव्हा सारं विश्व हे सुखमय शांतिमय असं वाटायला लागेल. नव्हे तसा साक्षात्कार, तसा प्रत्येक हा प्रत्येक व्यक्तीने घ्यावा, आणि तो घेण्यासाठी म्हणून सद्गुरू तत्वाची कास धरावी, ते तत्व समजून घ्यावं आणि ते समजावं, हीच परमपूज्य परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरणी माझे अतिशय भक्तांच्या तर्फे कळकळीची विनम्र अशी प्रार्थना आहे. क्षमस्व.